पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पिवताई ये काय ग झोपली नाहीस? अगं नाही, आत्ताच आवरलं सगळं आणि बसले। बर तू एकटीच आलीस, भाऊजी नाही आले? अर्जुन हा नाही अगं ते पण बाहेर गेले होते ना, मला वाटलं तुम्ही दोघं सोबतच याल। नाही पिवताई, अगं मी बापूंसोबत बाहेर गेले होते। अर्जुन कुठे बाहेर गेलाय का? हा बर मी त्याला फोन करते। एवढ्या रात्री कुठे गेलाय तो? अप्पे हा तू बातमी वाचलीस का आजची? कुठली ग? अगं एका माणसाने एका मुलीला फसवून तिच्याशी लग्न केलं, तिच्याच घरात घर जावई म्हणून राहिला, सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि आता फसून फरार झालाय। कराडची बातमी आहे ना ती, शिर्केने सांगितली की। पिवताई शिर्केनं अख्खा पेपर वाचतात, अगदी शब्द न शब्द। प्रेमापोटी आंधळा विश्वास ग, दुसरा काय? हो ना ग पिवताई, अगं पण विश्वास ठेवताना किमान 4दा विचार करून विश्वास ठेवायचा ना। इथंच तर चुकतं ना, आणि हे कोणासोबतही होऊ शकतं अप्पे। पिवताई तू असं का बोलतेस? तुला राग येणार नसेल तर एक बोलू? बोल की पिवताई। खरंच अर्जुन भाऊजी चुकीचे असतील तर? का चुकीचा असेल तो? नाही पिवताई, 1 मिनिट, मी सकाळी पण सांगितलं सगळ्यांसमोर। अगं पिवताई मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, अर्जुनने त्या बाईच्या अड्ड्यावर धाड टाकली होती तेव्हा। मग आणि मी विचारलं की त्या बाईला तुमच्याकडे काही पुरावे असतील तर सांगा, त्या बाईकडे काहीच पुरावे नव्हते। म्हणजे तुला त्या बाईवर विश्वास नाही? अजिबात नाही, 100% नाही। आणि का असावा माझा तिच्यावर विश्वास? पिवताई तुला आठवतंय, राणीमध्ये अवैध दारू सापडली होती, बापूंनी यातलं काही केलं नाही हे आपल्याला माहिती होतं, पण त्यांच्याकडे पुरावे होते पिवताई। आणि म्हणून मी अर्जुनला सांगितलं ना बापूंना अटक कर म्हणून। मग आज या बाईकडे पुरावे असते तर मी पण सांगितलं असतं अर्जुनला अटक करा। अगं पण त्या बाईकडे पुरावेच नव्हते। ठीक आहे। काय पिवताई, तुझ्या अजूनही मनाचं समाधान झालं नाही का? नाही नाही, तसं काय नाहीये, मला फक्त एवढंच म्हणायचंय अप्पे, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार कर आणि मगच निर्णय घे। अर्जुन काय रे, तू कुठे गेला होतास? मी तुला आता फोनच करणार होते। अगं जेवण झाल्यावर बाहेर गेलो होतो जरा फेरफटका मारायला। काय रे, मनातून अजून गेलं नाही का? बघ पिवताई, त्याच्या मनातून अजून गेलं नाहीये ते। काय काय? अरे काही नाही, सकाळी जे काही घडलं ना त्याबद्दल बोलत होतो दोघी। जाऊ दे ना, नको तो विषय, आराम करूया। पिवताई तू पण आराम कर बरं, उशीर झालाय। आणि पिवताई ते कॉफी पिणं आधी बंद करा, खूप चुकीचं आहे ते। बर चल तू पण चल। भाऊजी काय म्हणायला लागले तुमच्या? मी आहो तेच। भाऊजी अजून काय व्हायची वाट बघताय? बघितलं ना किती प्रेम आहे तिचं तुमच्यावर, आता तरी सगळं सांगून टाका। तेच तर नाही होते ना वहिनी माझ्याकडून, माझ्यात नाही एवढी हिंमत, मी तिला स्पष्ट नाही सांगू शकत तोंडावर। मग दुसरा काहीतरी मार्ग शोधून काढा, तिला मेसेज करा, फोन करा, पाहिजे ते पत्र लिहा, काही पण करा, पण तिला आता खरं सांगून टाका भाऊजी। आज सकाळी सगळ्यांनी बघितले की तिचं तुमच्यावर किती प्रेम, आता मला बघायचंय की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते। अर्जुन उठ चल। अर्जुन ऐकून घे ना। अर्जुन काय झालंय तुला? अर्जुन ऐकून घे ना। काय? एक मिनिट, तुला परत स्वप्न पडलंय का? हा थांब, तू पाणी पी। पाणी पी, शांत 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 शांत। अर्जुन तुला काय स्वप्न पडतायत अशी? पण तू सांगतही नाहीयेस नीट। तुला काय सांगू अप्पे, मी चित्र विचित्र स्वप्न पडतात आणि त्याला मी घाबरलेलो असतो अप्पे लय। बरं बरं, तू आता उठलायस ना, चला आवरून घे, उठ जा। आहोत अप्पे काय झालं? अरे सकाळपासून असं गरगरते आणि सतत मळमळते मला। मळमळते कसं काय?
अरे काही नाही, काल रात्री काहीतरी खाल्लं असेल ना. आपे उलटी सारखं होते, पण उलटी होईना. आपे काय अगं तुला उलट्या होत्या तर मळमळत आहे पण आहे ना. मग काय झालंय? अगं खाली उतर. अर्जुन नाही 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 बस 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 बस. काय चाललंय तुझं? नाही 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 तुला चक्कर येते ना. आ. मी अजिबात तुला परत उचलणार नाही, काही करणार नाही मी. फक्त तू आता करायचं काय ते मी सांगतो तुला. जड वस्तू उचलायच्या नाही, वाकून काम करायचं नाही, ऑफिसला गेल्यानंतर कामाचा लोड घ्यायचा नाही, विदाऊट टेन्शन काम करायचं. तू जिकडे कुठं जाशील मला घेऊन जायचं, शिरक्यांना घेऊन जायचं नाही, मला घेऊन जायचं फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं, लवकर उठायचं, लवकर झोपायचं, वेळेवर खायचं प्यायचं, सगळं व्यवस्थित करायचं. थांब तिथंच थांब, एक मोठा श्वास घे. हा आता माझं ऐक. कोरड्या उलट्या झाल्या म्हणजे तसंच काही असेल, असं होत नाही. काल रात्री मी काहीतरी खाल्लं असेल, ते मला नीट पचलं नाही म्हणून मला त्रास होतोय. होय हा अरे काय मी कशाला खोटं बोलू? अरे बापे. आपण मला आता एक गोष्ट लक्षात आली. असं काही झालं ना, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं ना, बापूंना ना कदमांना, देवाला पण नाही. सगळ्यात पहिल्यांदा अर्जाला सांगायचं. तुलाच सांगणार की दुसऱ्या कोणाला सांगणार आहे? पण ऐक ना पे, जस्ट सेफ साइड म्हणून टेस्ट करून घेऊन आपण. काही चेक बिक करायची गरज नाहीये. बायकांना कळतं असं झालं की बरोबर. अर्जुन माझ्या एक गोष्ट ना चांगलीच लक्षात आली आता. तू जगातला ना सगळ्यात बेस्ट बाप होणार आहे. आणि आपे आपलं बाळ आहे ना जगातलं सगळ्यात लकी बाळ असणार आहे. का माहितीये? कारण त्याची आई तू असणार आहे आणि बाप ह्यो अर्जा. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुलाच सांगणार, दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही. आणि दुसऱ्या कोणाला सांगताना मला लय कसं तरी होईल. अरे त्याची काळजीच करू नको तू. मला कळलं ना की अख्ख्या सातारा जिल्ह्याला काढणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अख्ख्या बॅनर पाडणार. बॅनर आता नाही सांगायचंय, जेव्हा होईल तेव्हा सांगायचंय. या पिच ना ह्या जो लई आंधळ प्रेम आहे, हिला ना काहीतरी पुरावा दाखवला पाहिजे. काय रे सुजा, दात घासतोय? नाही, सूर्यनमस्कार घालतोय. तेच घालायला लागणार आहे येळ निघून गेल्यावर. आता कसली वेळ मावशे? अरे सुजा, आपलं ते बोलायचंच राहिलं. ती काल बाई आली होती, ती त्या अर्जाबद्दल सगळं खरं बोलत होती का? आता हिला सांगितलं तर ही मावशी गावभर करल, सगळी वाट लावल. अरे सांग की. मला नाही माहित. अरे असं कसं माहित नाही? अरे त्या दिवशी बी तुला त्यांनी गप केलं नाही, म्हणजे तुला सारखेच गप करते ते. तुला वाईट नाही वाटत कर? अरे सुजा, तो अर्जा जर लाच घेत असला ना तर त्यांनी बखोळ पैसा कमावला असल. मावशे कशाला सकाळ सकाळी डोकं खाती माझं? जर का तो अर्जा खरंच लाच घेत असेल ना आणि ते जर पुरावा आपल्या हाती लागला ना तर बघ अर्जाचा संसारच मोडून जाईल. मी काढतेच आता शोधून ते, पण तू बी तेवढं त्या बाईला विचार. तू जाऊन विचार तिला. का आता म्हणजे तू काय करणारच नाही का? मावशे जा ना आता. कशाला डोकं खाती माझं? जा बरं. ए बाया जाते, एवढा कशाला ओरडतोयस रे? नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. लय झालं आता. नावाचे हाय म्हणी, दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाजेल पाणी. हा पिल्लू, हा घे की मग. काय ती कसल्या टेस्ट म्हणल्यात ती करून. अगं तू काळजी करू नको पिल्लू. हा ठेवतो मी आता, कामात आहे. हा हा बाय. जय साहेब. काय झालं चिंचुके? सगळं ठीक आहे ना? हा साहेब, एकदम ओके. आज कुठल्या मोहिमेवर जायचंय? चला. काय झालं चिंचुके? काय नाही साहेब, अगोदर तुम्हाला एवढं टेन्शन आहे, माझं काय त्यात? काय झालंय? हो साहेब,
आठवडा झाला तिला त्रास होतोय, जरा पोटात दुखतंय तिच्या. हा डॉक्टरांकडे जाऊन आलेत, काय फरक नाही पडला. काय काळजी करण्यासारखं नाही ना? अहो नाही नाही, मी बोललो की डॉक्टरांशी, म्हणलं जरा चांगली औषधं द्या म्हणजे फरक पडेल. ठीक आहे. ते दारूवालीच्या अड्ड्यावर कोण हवालदार आले होते 2, कोण काय कळलं का रे? काढली की माहिती ती. अहो ती दोघं पण सातारचीच होती. काय खरंच हवालदार होते? कन्फर्म आहे? कन्फर्म आहे. अहो आमच्या गावाकडचं एक इथं तुटीला आहे, त्याच्याकडून कन्फर्म माहिती मिळाली. नावं कळली का त्यांची? नाही साहेब, कळतीलच ती. नावं काढ तू. आपण एक काम करू, जाऊन डायरेक्ट भेटू त्यांना, त्यांना विचारू कोणी पाठवलेलं बाबा तुम्हाला. ती काय त्यांच्या मनानं आली नसतील बरं का. नाही नाही, ती काढू माहिती आपण. चल साहेब, जरा बँकेत जायचं होतं, पैसे काढायचे. बरं ठीक आहे, ये जाऊन तू बँकेत, मी सातारला जाऊन येतो. आणि घरी नक्की काय टेन्शनचं नाही ना? नाही साहेब, जरा अर्जंट पैसे पाठवायचे होते. हा ते पाठव. आणि राजा बिजा लागली तर बिंदास सांगायचं. काय 2 दिवस जरा घरी जाऊन ये ना. हा बघतो साहेब. आलो मी. या आत येऊ का मॅडम? या की. मॅडम, त्या दिवशी माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बघा, मला माफ करा. मी तुमच्या नवऱ्याला नाही नाही ती बोलली, नाही नाही ती आरोप केलं, पण ह्यामध्ये माझा काय बी संबंध नाही. पुण्यांदा मी तुमच्या रस्त्यात नाही आडवी येणार. अहो ताई नाही, मी त्यासाठी नाहीच बोलवलंय तुम्हाला इथं. म्हणजे मी माझं ऑफिस दाखवायला बोलवलंय तुम्हाला. या इथं बसा. नाही नाही, राहू दे. अहो ताई या की, बसा इथं या. मग माझं ऑफिस कसं वाटलं? भारीच आहे की, कलेक्टर आहेसा ना तुम्ही. आवडलं? होय. बरं ताई, तुम्ही चहा घेणार का? नग. अहो घ्या की जरा. नग नग. बर ताई, माझे वडील काय काम करतात माहितीये का तुम्हाला? माहिती की, वडाप चालवतात. पण ताई, ते एकही सीट राणी ते एक्स्ट्रा बसवत नाही बरं का. राणी म्हणजे आमची वडाप आहे. म्हणजे आमच्या घरात पैशांची तंगी असतानाही आम्हाला समाधानाची झोप लागायची बघा. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पाहिजे ती स्वप्न बघण्यापासून त्यांनी कधीच रोखलं नाही. ताई, तुम्ही त्या दिवशी जे काही बोललात ना, ते सतत माझ्या मनात घुळतंय. नाही, तुम्ही काम चुकीचंच करताय, हा पण त्या मागचं कारण चुकीचं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या बापूंचं उदाहरण दिलं. तुम्ही म्हणताय ते समज कळतंय मला. कळतंय पण वळतंय का? आता हे दारूचा धंदा जर मी बंद केला, मी पोटाला काय करणार आणि काय खाणार आता तुम्हीच सांगा. अहो मी देते की तुम्हाला काम. खरं? अहो म्हणजे आमच्या कलेक्टर ऑफिसचे जे कॅन्टीन आहे ना, तिथे एका बाईची गरज आहे कामासाठी. तुम्ही तिथं काम करा, स्वयंपाक करा, हवं तर बाकी छोटी मोठी कामं करा, त्याचा तुम्हाला पगारही दिला जाईल. खरं? अहो मग खरंच. आता तुम्हाला तुमच्या पोरांना मोठं करायचंय, चांगलं शिक्षण द्यायचंय. मग मला एक सांगा, त्या पोरांना एवढं शिक्षण देऊन परत त्या दारूच्या धंद्यावर कामाला लावायचंय वय? छाछा, अजिबात नाही. मी वय माझ्या लेकरांना असला वांगळा धंदा करून देते. मग त्याआधी तो धंदा बंद करायला लागेल ना. मॅडम, तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही राहिलं आता ते. पण तुम्हाला वाटतंय तेवढं अवघडही नाही ना ते. बरं, तुम्हाला इथं काम करायचं नाही तर तसं सांगा, दुसरं कुठलंही काम करा. फक्त माझं म्हणणं आहे, प्रामाणिकपणे काम करा. मॅडम, मी तुम्हाला विचार करून सांगते. बर चला, मी निघते. ताई थांबा, हे घ्या. नग नग. हो ताई, मी तुम्हाला पैसे देऊ करत नाहीये. तुम्ही इथं कामावर रुजू झालात ना की तुमच्या पगारातनं कापून घेईल मी. हे घ्या, मी हे पैसे तुम्हाला आत्ता देतेय, कारण आत्ताच्या आत्ता ते दारूचं सगळं काम बंद झालं पाहिजे. आणि जर मला नंतर कळालं ते काम तसंच सुरू आहे, तर मी अजिबात हैगाई करणार नाही. तुम्हाला बेड्या ठोकील आणि खडी फोडायला पाठवेन. नाही नाही, तुमच्या पतूर आता वरड नाही यायची. मी येते. ताई या तुम्ही. साहेब, काय झालं? आपल्याला वाटलेलं ना तेच खरं चुकी. काय? त्या दोघांना डोबल्याने पाठवलं होतं सुजाच्या सांगण्यावरून. काय सांगताय साहेब? असे झापडल्यात ना दोघांना धरून. म्हणलं का रे शान्यांनो, इन्चार्ज इथला मी आहे आणि तुम्ही माझ्या हातात येऊन रेट टाकताय का? नाही नाही म्हणले, ते आम्हाला आमच्या साहेबांनी सांगितलं होतं. म्हणलं तुमच्यावर तुमच्या साहेबावर अशी ना चौकशी बसवतो ना, मग कळेल.
म्हणलं तो तुमचा साहेब एका झटक्यात सुटल, तुमचं काय आयुष्यभर अडकताल. मग गडबडले ना. मग म्हणले नाही नाही ते चौकीला कोणतरी एक जण आला होता, मग त्याच्या सांगण्यावरून साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिली, मग आम्ही जाऊन रेट टाकली. साहेब तो डोबळ्याच ना? सुजा आणि डोबळे काय करताल ना, यांचा नेम नाही. साहेब एक विचारू का? अहो सुजय आणि तुम्ही भाऊ आहे ना, तरी सुद्धा सुजय रावांना काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडून? तीच कळत नाही चिंचू. आणि आत्तापासून नाही, लय पहिल्यापासून. अहो पण आता वहिनींबरोबर पण त्यांचं पटत नाही. नाही नाही, आता लय विचार करायचा नाही, मागचा पुढचा विचारच करायचा नाही. जशाच तसं उत्तर द्यायचं, मी ठरवले. म्हणजे काय करायचं साहेब? आपल्याला कळलं तर या एका विषयामुळे मी गप्प बसतो ना, त्यांना माहिती आहे. आणि आता त्या बाईला पाठवलं घरी, दंगा करायला लावला. आणि नशीब आप्पीने त्यांचं ऐकलं. साहेब मला एक खान वाटलं चिंचू, एवढं प्रेम करते माझ्यावरती पोरगी राव, किती विश्वास आहे तिचा माझ्यावर. तोच तुटला नाही पाहिजे बरं का. विश्वास नाही तुटणार. या दोघांना असा धडा शिकवणार आहे ना, जन्माच्या अद्दल घडवणार आहे बघ. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा द्या की सातारीत आणका, बघू परत तुम्हाला कोण नडतंय ती. काहीतरी जुगाड केला पाहिजे चिंचुके, त्याशिवाय गप बसणार नाही. तुम्ही फक्त ऑर्डर द्या बघा, मग ही चिंचुके काय करतोय ती. नाही 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 चिंचुके, तू वहिनींकडे लक्ष दे, त्यांचं बघतो मी. काय झालं, त्या दवाखान्यात गेले होते का? मग अशी आलता तिचा फोन, ती डॉक्टरांनी कसल्या तरी टेस्ट करायला लावल्यात. होईल सगळं व्यवस्थित. तू तिकडचं ठीक कर, मी या दोघांना ठीक करतो. ए बया, कोण पाहिजे? ओळखलं का मला? तुमचं पोरगं काही तर दारू पिऊन पडतं काय? नाही नाही, मी त्या अर्जुनची मावशी, इन्स्पेक्टर अर्जुनची मावशी. हो मावशी, माझा त्यात आता काय बी संबंध राहिला नाही बघा. अगं 2 दिवस झालं माझ्या डोळ्याला डोळा नाही. मी मावशी आहे ना त्याची. लय वाईट वाटलं बघ. ह्या हाताने ग त्याला लहानाचा मोठा केलाय मी. पर त्यांनी असं काय बी केलं नाही. नक्की का ग? नाही, त्या दिवशी त्या आप्पीने तुला बोलूच दिलं नाही. मला खरं खरं सांगा बया, खरं ऐकल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बघ. तुम्ही खरंच त्यांची सक्की मावशी ना? अगं सख्यापेक्षा बी लय मोठी आहे मी. आईच्या माघारी पोटच्या पोरागत मी त्याला सांभाळलाय, आणि तो असं काय करतो म्हणल्यावर लई मला कसं तरी वाटलं ग. तुमच्या ते एवढं जवळच आहे तर मग त्यांना विचारा की मला कशाला विचारताय. हाय का आता? अगं त्यांनी सांगितलं असतं तर तांगड्या तोडत कशाला आली असती एवढी उन्हातानाची मी इथं. तो नाही ना सांगत मला. जाऊ द्या की मग. हे बघ धर, हे पैसे ठेव. आणि ना मला आता खरं खरं सांग, माझ्या अर्जुन बाळाच्या विरोधात तुझ्याकडे काय पुरावा आहेत का ग? तुम्ही खरंच त्यांच्या चांगल्यासाठी विचारताय ना? ए बाया, तुला जेवढं विचारलंय ना तेवढं सांग. हाय का खरं पुरावा तुझ्याकडं? असतील ना तर सांग मला, मी तुला अजून एवढं पैसे देते. आता तुम्हाला तुमच्या पोरांना मोठं करायचंय, चांगलं शिक्षण द्यायचंय. मग मला एक सांगा, त्या पोरांना एवढं शिक्षण देऊन परत त्या दारूच्या धंद्यावर कामाला लावायचंय वय? हो ताई, मी तुम्हाला पैसे देऊ करत नाहीये. तुम्ही इथं कामावर रुजू झालात ना की तुमच्या पगारातनं कापून घेईल मी. हे घ्या. नाही नाही, माझ्याकडे काय नाही. हाय का आता? त्या दिवशी येऊन तर आमच्या घरात केवढा दंगा केला, आणि आता काय ग तुझी जीभ टाळ्याला लागली? नाही नाही, मला नाही काय माहिती, मला नाही काय बोलायचं. या तुम्ही. काय बाया, खऱ्याची दुनिया नाही, माणुसकी म्हणून राहिली नाही. अगं एवढी उन्हातानाची मी आले, पाणी तर विचारलंस का मला? हाय तिकडं घ्या. कसलं पाणी होतं ग ग्लासात? बया, ए देवा. हो मावशी, काय पिलासा तुम्ही? ए भगवंता, पहिल्या दाराची होती ती. तुम्ही घरी जा, घरी जा. चाल ना वगैरे नीट. नावाची हाय पाणी, बाल्या बाल्यांना पाजील मनी. जा घरी जा, घरी जा नीट. नावाची हाय मनी, दावाला बाजील पाणी. काय झालं शिर्के? तेच बघतोय नेमकं काय झालं. नावाची हाय पाणी, बाल्या बाल्यांना पाजील. मावशी, मावशी, आपे घरी आपी, दारात आपी, रस्त्यावर बी आपी.
पप्पे मला तुला अर्जुन बद्दल लय महत्वाचं सांगायचंय.